नमस्कार मित्रांनो, लाईफ विथ मोहिनी मध्ये तुमचे मनापासून स्वागत. ज्यांच्या नुसत्या नामस्मरणाने भीती पळून जाते आणि अशक्यही शक्य होते, अशा अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थाच्या चरणी वंदन करून आज आपण त्यांच्या चरित्रातील सर्वात महत्त्वाचा भाग सुरू करत आहोत. पहिल्या अध्यायात आपण मंगलाचरण पाहिले, पण आजच्या दुसऱ्या अध्यायात आपण अनुभवणार आहोत स्वामींच्या अवताराचे रहस्य आणि अक्कलकोटमध्ये कसे आले, त्यांनी स्वतः आपल्या प्रवासाबद्दल काय सांगितले आणि कलकत्त्याच्या एका साहेबाचा अहंकार स्वामींनी एका क्षणात कसा दूर केला. चला तर मग श्रवण करूया श्री स्वामी चरित्र सारामृताचा हा पावन द्वितीय अध्याय. अध्यायाची सुरुवात श्री गणेशाला नमन करून होते. यात सांगितले आहे की जे भक्त कामना करून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जे निष्काम भक्ती करतात त्यांना मोक्ष मिळतो. कंदळी वनात गुप्त झाल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपात पुन्हा प्रगट झाले. त्यांचे चरित्र खूप अगाध आहे. लोकांच्या उद्धारासाठी स्वामींनी मानवी रूप धारण केले. त्यांच्या जन्मपत्रिकेबद्दल किंवा कुळाबद्दल कोणालाही माहिती नव्हती, कारण ते स्वतः साक्षात परब्रह्म आहेत. स्वामी अक्कलकोटमध्ये आले आणि तिथे स्थायिक झाले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक लोक दर्शनासाठी अक्कलकोटला येऊ लागले. कलकत्त्याहून एक साहेब दर्शनासाठी आला होता. त्याच्यासोबत एक पारसी व्यक्ती सुद्धा होती. त्याच्या मनात स्वामींच्या शक्तीबद्दल थोडी शंका होती. स्वामींनी त्याच्या येण्याची आधीच कल्पना होती. साहेब येण्यापूर्वीच स्वामींनी आपल्या सेवकांना 3 खुर्च्या बाहेर मांडायला सांगितल्या. जेव्हा तो साहेब तिथे पोहोचला तेव्हा स्वतः खुर्चीवर आधीच तयार असलेला पाहून तो थक्क झाला. स्वामींचे हे अर्थज्ञान पाहून त्याच्या मनात शंका दूर झाली आणि त्याने स्वामींना मनोभावे वंदन केले. स्वामी समर्थ हे अर्थयामी आहेत. त्यांना भक्ताच्या मनातील सर्व विचार आधीच समजतात. ते केवळ अक्कलकोटमध्ये बसलेले नसून संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहे. कलकत्त्याहून आलेल्या त्या साहेबाने स्वामींना अतिशय नम्रतेने प्रश्न विचारला की, महाराज, आपण कोठून आलात? आपले मूळ स्थान कोणते? त्यावर स्वामींनी हसत मुखाने उत्तर दिले. स्वामींनी सांगितले की आम्ही कंदळी वनातून निघालो. यानंतर त्यांनी भारताच्या विविध पवित्र ठिकाणांची भेटी दिल्या. सर्वप्रथम आम्ही कलकत्ता शहर पाहिले आणि तिथे काली मातेचे दर्शन घेतले. संपूर्ण बंगाल प्रांतात आम्ही भ्रमण केले. त्यानंतर आम्ही हरिद्वार, केदारेश्वर आणि गंगेच्या काठावर असलेले अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले. स्वामींनी सांगितले की आम्ही हजारो शहरे आणि पवित्र तीर्थे पाहिली आहेत. प्रवास दरम्यान आम्ही गोदावरी नदीच्या काठावर पोचलो आणि तिथे स्नान केले. नाशिक आणि इतर ठिकाणची महत्त्वे स्वामींनी पाहिली. त्यानंतर स्वामी पंढरपूरला आले आणि तिथून मंगळवेढ्यास गेले. तिथे त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. शेवटी स्वामी सोलापूरला आले आणि तिथून अक्कलकोटला स्थायिक झाले. स्वामींनी सांगितले की आम्ही स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने सर्वत्र फिरलो आहोत. आमचे येणे आणि जाणे हे लोकांच्या कल्याणासाठी आहे. स्वामी समर्थांनी मंगळवेढ्यात 12 वर्ष वास्तव्य केले. तिथल्या लोकांना स्वामींचे खरे रूप लवकर उमजले नाही. स्वामी बहुधा हरण्यात किंवा निर्जन ठिकाणी राहणे पसंत करत असत. कधी कधी ते गावात येत, पण त्यांचे राहणे अतिशय साधे आणि
कोणाच्याही लक्षात न येण्यासारखे होते. अध्यायात असे सांगितले आहे की काही अज्ञानी लोक स्वामींना वेडाबुवा म्हणत असत. ते मलिन ठिकाणी बसत किंवा अरण्यात फिरत. त्यामुळे सामान्यांना त्यांचे परब्रह्म रूप ओळखता आले नाही. पण जे ज्ञानी भक्त होते त्यांनी ओळखले की हे साक्षात दिगंबर आणि शंकर रूप आहे. मंगळवेढ्यानंतर स्वामी सोलापूरला आले आणि तिथून अक्कलकोटला गेले. अक्कलकोटमध्ये आल्यावर मात्र त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. लोक त्यांना ईश्वर समान मानू लागले. हा अध्याय येथे पूर्ण होतो. स्वामींचे चरित्र हे अमृतासारखे गोड आहे. जे श्रोते आणि भक्त हे चरित्र एकाग्रतेने ऐकतात त्यांचे जीवन पावन होते. स्वामींनी स्वतःच्या आनंदासाठी आणि लोककल्याणासाठी 12 वर्ष मंगळवेढ्यात काढली. लोक त्यांना वेडा समजत होते, पण ते तर जगाचे मालक होते. अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामींनी आपल्या लीलांनी सर्वांना थक्क केले. असा हा अद्भुत द्वितीय अध्याय येथे संपन्न होतो. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या लीलांनी भरलेला हा दुसरा अध्याय येथे संपन्न होतो. स्वामींची सत्ता या विश्वाच्या कणाकणात आहे आणि हे चरित्र ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भक्तांनो, हा अध्याय तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये निशंक होई रे म्हणा, निर्भयी होई रे म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. यापुढील तिसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत स्वामींच्या अशाच काही अद्भुत लीला. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह विथ मोहिनी AI. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.